नमस्कार. भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. टक्केवारीच्या मोहात दुय्यम निबंधक कार्यालय, बारामती गुंटेवारी जोरात. आज आपण हा अनोखा विषय घेतलेला आहे दुय्यम निबंधकामधील. बारामती शहरासह व तालुक्यात चोपेर विकास होताना दिसत आहे. मात्र विकासाच्या नावावर शासनाच्या आदेशांना केरीची टोपली दाखवली जात आहे. बारामती शहरासह तालुक्यात अविभाज्य हिस्स्याची नोंदी बारामती येथील अशोक सोडणवार हे दुय्यम निबंधक करत आहे. यांच्या कार्यालयामध्ये सारासपणे होताना दिसत आहे अविभाज्य हिस्स्याची. जर एखाद्या क्षेत्र 10 जणांच्या नावावर असेल तर त्यातील एक जण त्याचा हिस्सा इतर 9 जणांच्या संमतीशिवाय खरेदी खत विक्री करू शकतो. असा अजब कायदा अशोक सोडणवार यांनी केलेला आहे. खरेदी घेणाऱ्याचे किती क्षेत्र आहे हे ठरवण्याचा अधिकार बारामती निबंधकाला कुणी दिला? सदर दस्त मध्ये खरेदी घेणाऱ्याचे किती क्षेत्र आहे व खरेदी घेतले याचा साधा उल्लेख नसतो, तरी देखील खरेदी खताच्या कागद केला जातो. अशोक सोडणवारकर म्हणजे दुय्यम निबंधक कोणत्या आधारे सदर क्षेत्राची स्टॅम्प ड्युटी आकारतो? यामुळे सहहिस्सेदार 9 जण धारकांचे जे क्षेत्र आहे दुय्यम निबंधक यांच्याकडून फसवणूक केली जाते. म्हणजे अशोक सोडणवारकडून नेहमी केली जाते. तसेच तुकडेबंदी कायद्याचाही भंग केला जातो. यासह बिगर शेती प्लॉटचे तुकडे पाडून विक्री केली जाते. म्हणजे एखादा प्लॉट 5 गुंठ्याचा असेल तर सदर प्लॉट धारक हा 1 गुंठा, अर्धा गुंठा, 2 गुंठा विक्री करतो व त्याचा कागद अशोक सोडणवार हे करतात. वास्तविक पाहता सदर बिनशेती आदेशाचे स्पष्ट उल्लंघन केलेले आहे. स्पष्ट उल्लंघन केलेले असून संबंधित प्राधिकरण बिनशेती करण्यासाठी जो प्राधिकरण अधिकारी परवानगी देतो त्यांच्या शिवाय सदरचा लेआउट रिवाइज केल्याशिवाय संबंधित प्लॉटचे तुकडा करता येत नाही. तरी सुद्धा बारामतीमधील दुय्यम निबंधक आर्थिक हित संबंध जोपासण्यासाठी नवीन कायदा तयार केला आहे. फक्त बारामतीमध्येच सर्रासपणे पैसे घेऊन बिनशेतीचे विभाजन करून त्यांचे तुकडे पाडण्यात येत आहे. हा मोठा स्कॅम असून बारामतीतील हा मोठा स्कॅम आहे. अविभाज्य हिश्श्याची परस्पर विक्री करणे, तेही पैसे घेऊन. वास्तविक पाहता सदर बिनशेतीचे तुकडे केले तर त्या ठिकाणी होणारी बांधकामे ही अनधिकृतपणेच गिनली जातात. सदर शहराची किंवा हे आपल्या बारामती तालुक्याची व बारामती शहराची झोपडपट्टी होण्यास कुणीही रोखू शकत नाही. अशा अधिकाऱ्यांमुळे एक खरेदी खताच्या दस्ताला साधारणपणे हे अधिकारी किती हजारो रुपये घेतले जातात. त्यांचे एजंट दुय्यम निबंधकाचे सारासपणे इकडे तिकडे फिरताना तुम्हाला दिसतील. आता आपण एक सावळगाव घेऊ, बारामती येथील मोजेगाव. आताच एक दस्त झालेला आहे 9/2/2024 रोजी. दस्त क्रमांक आहे 1241. यामध्ये खरेदी देणारा बाळासाहेब रामचंद्र क्षीरसागर आणि दस्त करून घेणारा राजू नवनाथ गंभीरे यांनी या दस्तामध्ये पूर्ण किती क्षेत्र घेतलंय याचा साधा उल्लेख नाही. शासनाची कशासाठी ही ड्युटी, कशी स्टॅम्प ड्युटी भरणार आहेत?
हे लक्षात येत नाही आणि कोणत्या आधारे घेतात हे लक्षात येत नाही. दुसरं नाव आहे आपल्याकडं दस्त क्रमांक 19/15/2024, दिनांक आहे 4/3/2024. दस्त करून देणार लिहून देणारा नितीन तानाजी ढगे आणि घेणारा पक्षकार आहे उज्ज्वला महेंद्र शिंदे. सावळ गावामधलेच आहेत. सावळगाव मुळात नगरपालिका हद्दीच्या शेजारी आहे. रुईच्या नगरपालिकात नाही मोडत, पण हे ह्याचं क्षेत्र किती दाखवतात, ह्याच्या दिशा क्षेत्र काहीच दाखवलं जात नाही. अविभाज्य हिस्स्यामध्ये हेच. आता हे दुसरं आपण पाहायचं म्हणल्यावर दस्त क्रमांक 2001/2024, 5/3/2024 ला हा दस्त झालेला आहे. लिहून देणारा ललिता शंकर उर्डी आणि लिहून घेणारा गिरीश दयाराम देवकाते. हे अनेक अशा प्रकारचे अनेक तुम्हाला दस्त बघायला भेटतील अविभाज्य हिस्स्याचे. असा हा बारामतीमधील चालणारा भ्रष्टाचार कधी थांबणार, याच्यावर कारवाई कोण करणार? आता बारामतीमध्ये भारतीय नाईकने आवाज उठवलेला आहे. यापुढे असे दस्त बंद करण्याची मागणी काही प्रबुद्ध योग संघटनाचे कार्यकर्त्यांनी केलेले आहे. आता बघू आता कुठपर्यंत या भ्रष्टाचाराला चाप बसतो. कॅमेरामॅन सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे, भारतीय नाईकसाठी. नमस्कार.